बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईचं संकट तीव्र झालंय। यातच मात्र ॲडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर पोलीस, महसूल प्रशासन आणि पंपाच्या चालकाला नमतं घ्यावं लागलं असून रात्री 12 वाजता डिझेलचं वाटप सुरू करण्यात आलं। सध्या खरीपाचा हंगाम तोंडावर आला असून शेतीची मशागत आणि पूर्व मशागतीची कामं वेगानं सुरू आहेत। डिझेल अभावी ही कामं खोळंबली असताना धाडी येथील भोंडे पेट्रोल पंपावर 26 मे रोजी डिझेलचा टँकर दाखल झाला। टँकर रिकामा करून तत्काळ डिझेल वाटप करणं अपेक्षित असताना पंप चालकांना शेतकऱ्यांना तब्बल 3 दिवस तात्काळ ठेवलं। रात्री 10 वाजेपर्यंत शेतकरी डिझेलच्या प्रतीक्षेत रांगेत उभे होते। मात्र डिझेल दुसऱ्या दिवशी सकाळी मिळणार असं सांगितल्यावर शेतकरी चांगले संतापले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून शेतकऱ्यांनी तातडीनं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याशी संपर्क साधला। दरम्यान शर्वरी तुपकर यांनीही कसलाही विलंब न करता तातडीनं हे पेट्रोल पंप गाठलं आणि तेथील कर्मचारी आणि व्यवस्थापनाला जाब विचारत तत्काळ डिझेल वाटप सुरू करण्याची मागणी केली। सुरुवातीला पंपचालकानं मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र ॲडव्होकेट तुपकर यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या गंभीर प्रकाराची माहिती दिली। डिझेल उपलब्ध असतानाही ते न देणं आणि शेतकऱ्यांना हुकुमशाही पद्धतीनं नकार देणं हा अन्याय आहे। अशात बळीराजाची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील तुपकर यांनी दिला। या दरम्यान पेट्रोल पंप प्रशासनाला माघारी घ्यावी लागली। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री 12 वाजता पेट्रोल पंपावर डिझेल वाटप सुरू करण्यात आलं।